नमस्कार सिरसाडाकरांनो, मी आपला सरपंच नसीब शेख. सिरसाडा ग्रामपंचायतच्या कामकाजाची सुरुवात माता माऊलींच्या प्रश्नांनी व ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांनी सुरुवात होत आहे. त्यांना सगळ्यांना कार्यालयात बोलून त्यांच्या कामाचे समाधान करून पुढील कामकाजाला मी नेहमीच सुरुवात करत असतो. तसेच कार्यालयात काम करत असताना सिरसाडा येथील डॉक्टर, प्राध्यापक, ज्या मंडळी सिरसाडा शहराला विकासाच्या पर्वात आणण्याकरिता नेहमीच मदत करत असतात, झाडे लावण्याचा प्रपोजल घेऊन माझ्याकडे नावंदर मॅडम व माने मॅडम आल्या होत्या. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व ग्रामपंचायत तर्फे त्यांना सर्व मदत करण्याचे मी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शब्द दिले व तसेच कार्यालयात सिरसाडा येथील महिला कर्मचारी व पुरुष कर्मचारी यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांच्या समस्याचा समाधान व मार्ग काढून त्यांच्याशी मी व ग्रामविकास अधिकारी यांनी चर्चा केली व पुढील कामकाजाला सुरुवात केली व त्यानंतर लेकरवाडीचा जे तलाव ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे, त्यांच्या मागणीनुसार तळ्याची हद्द त्यांना निश्चित करून त्या तळ्याच्या जागेवर चुना मारून त्यांना काम करण्यास मार्गदर्शन केले व मी व माझ्या सहकाऱ्यांनी येथे उपस्थित राहून ग्लोबल ट्रस्ट विकासचे जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही सर्वांनी मिळून मदत केली व पुढील काम सुरू झाला व तसेच कार्यालय येथे दुपारून उपस्थित असताना गावातील काही महिला मंडळी घरकुलाच्या विषयासंदर्भात माझ्याकडे आले. हप्ते न पडण्याचे त्यांनी मला कारण सांगितले. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून त्यांचे हप्ते व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली व त्यांना सुरळीत हप्ते करून देण्याचे आश्वासन दिले. आणि सिरसाडा शहरासाठी आनंदाची बाब आहे की सिरसाडा शहराला एकूण 11 पांदण रस्ते मंजूर झालेले आहे, जेणेकरून सिरसाडाचा सार्वजनिक विकास होणार आहे. त्या पांदण रस्त्यासंदर्भात माझ्या सहकाऱ्यांसोबत ग्रामपंचायत कार्यालय येथे बसून सविस्तर चर्चा केली व पुढील कामाला प्रशासकीय मंजुरी घेऊन काम कशा पद्धतीने TS एस्टिमेट करून सुरू करता येईल त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून पुढील मार्ग काढला. असेच काम मी सिरसाडा शहरासाठी नेहमी करत राहील. आपला सरपंच नसीब शेख. जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज.